एका नदीच्या काठी ऋषी भारद्वाजाने धृता नावाच्या अप्सरेला पाहिले. त्यांना तिच्याबद्दल इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांचे बीज एका द्रोणात पडले. त्या बीजातून त्या द्रोणामध्ये एक बालक जन्माला आले. त्या बालकाचे नाव द्रोण असे ठेवण्यात आले, कारण त्याचा जन्म द्रोणात झाला होता आणि त्याला आश्रमात आणले गेले. ऋषी भारद्वाजांच्या आश्रमात त्यांचा पुत्र द्रोण आणि राजकुमार द्रुपद शिक्षण घेत होते. द्रोण आणि द्रुपद चांगले मित्र बनले. द्रुपदाने वचन दिले की तो राजा झाल्यावर आपली संपत्ती आणि राज्य द्रोणासोबत वाटून घेईन. कालांतराने द्रुपद पांचालचा राजा झाला, तर द्रोण ऋषी गुरु बनले. द्रोणांचा एक मुलगा होता ज्याचे नाव अश्वत्थामा होते. द्रोणाला भौतिक संपत्तीची इच्छा नव्हती, त्यामुळे ते गरीबच राहिले. एकदा द्रोणांचा मुलगा अश्वत्थामा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. त्याचे मित्र दूध पित होते, त्यालाही दूध प्यायचे होते. आपल्या गरिबीमुळे आपल्या मुलासाठी दूधही देऊ न शकल्याने द्रोणाला लाज वाटली. त्यांना द्रुपदाने दिलेले वचन आठवले. ते द्रुपदाच्या राजवाड्यात गेले आणि त्यांना वचनाची आठवण करून दिली की द्रुपद त्यांच्याशी आपली संपत्ती वाटेल. पण राजा द्रुपदला अहंकार आला होता. त्यांनी द्रोणाचे वचन मानण्यास नकार दिला आणि द्रोणाचा अपमान केला. द्रुपद म्हणाले, एक भिकारी माझा मित्र कसा असू शकतो? यामुळे द्रोणाला खूप राग आला आणि त्यांनी सूड घेण्याचा विचार केला.